केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले। या आंदोलनाला शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार C2 अधिक 50% प्रमाणे हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। वनजमिनीच्या वाढीव क्षेत्रासह स्वतंत्र सातबारा तयार करावा तसेच अपात्र ठरवण्यात आलेले सर्व वनहक्क दावे पात्र करून मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली। गायरान, देवस्थान, इनामी तसेच इतर सरकारी जमिनीवरील निवासी आणि शेतीची अतिक्रमणे नियमित करावीत। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील भात खरेदी योजनेअंतर्गत जाहीर केलेली बोनसची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। स्मार्ट मीटर योजना रद्द करावी। गावठाण फिडरवरील लोड शेडिंग बंद करून 24 तास अखंड घरगुती वीज पुरवठा करावा। तसेच जिल्ह्यातील निकृष्ट आणि खराब रस्त्यांची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। वाढती महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। तसेच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कॉर्पोरेट दार्जिण्या आणि कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात। 8 तासांच्या कामासाठी किमान 30,000 रुपये प्रति महिना वेतन लागू करावे। खाजगी उद्योग आणि शासकीय विभागातील कंत्राटी शिकाऊ तसेच कर्मचाऱ्यांना कायम करून समान कामाला समान वेतन आणि सर्व कायदेशीर लाभ द्यावेत या मागण्यांचा समावेश होता। अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इतर योजना कर्मचाऱ्यांना कायम करून त्यांना ESI भविष्य निर्वाह निधी PF आणि पेन्शन योजना लागू कराव्यात। असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा कायदा लागू करून सर्व कल्याणकारी मंडळे प्रभावीपणे कार्यान्वित करावी आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली। आणि यावेळी जेलभरो आंदोलनाला C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड आणि आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी मार्गदर्शन केले। आंदोलनाप्रसंगी C2चे राज्य सचिव कॉम्रेड देविदास आडोळे, जिल्हा सचिव कॉम्रेड तुकाराम सोनजे, सेक्रेटरी कॉम्रेड संतोष काकडे, अंगणवाडीच्या जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड हिरामन तेलोरे, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड आत्ताराम डावरे, कॉम्रेड राहुल गायकवाड, कॉम्रेड संजय पवार, कॉम्रेड आत्माराम डावरे, कॉम्रेड नागेश तुर्वे, कॉम्रेड विजया टिकले, कॉम्रेड रेखा खरे, कॉम्रेड चंद्रकला गांगुर्डे यांच्यासह मोठ्या संख्येनं कामगार, शेतकरी, विविध योजना कर्मचारी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।